बे खा ना बे, एका बोकड्या चारा खा, पाणी पे. शेवटचा दिवस आहे म्हणलं तुझ्यावाला आज म्हणलं तुझी आली बली आहे बली. तुले आज म्हणलं कापते ले का म्हणून म्हणतो आज म्हणलं चारा पाणी खाऊन घे. अबे जगण्या, बोकड्या काही चारा पाणी खात नाही म्हणलं, त्याला माहित होऊन गेले का का मायावाला आज अखेरचा दिवस आहे म्हणून. अबे जगन, बोकड्यानं चारा पाणी खाल्ला का म्हटलं? काय आपा, बोकड्यानं चाराही नाही खाल्ला ना पाणी नाही पेलं, माहित नाही काऊन तो. चाराही नाही खाल्ला आणि पाणी नाही पेला? अबे चांगला पाजणं बे, पाणी चांगला पाजणं दिले. हा त्याच्या पुढे बाल्टी ठेवून बे. आपा बोकड्या समोर 10 वेळा म्हणलं पाण्याची बाल्टी ठेवली पण पेलच नाही त्यानं पाणी, चाराही नाही खाऊ राहिलाय, माहित नाही काऊन. पहिले का जगण्या, तुझा बाप गेला म्हणलं त्या बोकड्या कापणी वालेले बोलवाली, अजून आलाच नाही का? आपा अजून म्हणलं बाबा आलेच नाही. हा ते म्हणलं बोकड्या कापते म्हणे, त्याला बोलवायला गेले म्हणलं मार्केटमध्ये, अजून याचा पताच नाही. अबे लेका जगण्या, मग या बोकड्या केव्हा कापन? माय बिन लिस्ट बी करायचे मला गावात घुमून, कोणाला किती मटण लागते तर अजून टाइमच होते. मग तुझ्या बापाचा पता नाही इकडं. खाल्ला का बे जगण्या बोकड्यांना चारा ना ते पाणी पिलं का म्हटलं? बे लेका देवलाल, ते मग विचारतो म्हणलं त्याले जगण्याले का बोकड्यांना चारा खाल्ला ना पाणी पिला का? तू एवढा वेळ काऊन केला? हा टाइम झाला ना लेका. आबा आता टाइम तर होणारच आहे ना. मटण मार्केट म्हणलं इथून 7 किलोमीटर दूर आहे, तर पहिलं तिथं गेलो मटण मार्केटमध्ये. हे भाऊ म्हटलं बोकड्या कापूर आले होते, भाऊले म्हटलं बोकड्या कापात आहे भाऊ म्हटलं, तर भाऊ म्हणे थांबा लागन म्हणे अर्धा घंटा. मग तिथंच वेळ झाला ना मला. अबे लवकर घे म्हणलं, कापूप कर या बोकड्याले, ते गावामध्ये कोणाला किती मटण लागते हे विचारायला लागन ना लोकायले. बस आबा झाला आता, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आता बोकड्याले नेतो म्हणलं त्या गावाच्या चौकामध्ये, तिथं ते बासाचे आहे की नाही त्याचे म्हणलं ते खंबे काढून घेतो, त्याच्यावर मला या बोकड्याला लटकवाले बरं राहते मग कापाले. ठीक आहे म्हटलं, जा लवकर ना कापूप कर लवकर. खाल्ला का म्हणलं जगण्या बोकड्यानं चारा पाणी खाल्ला का? नाही बाबा, बोकड्यानं पाणी नाही पेलं, चाराही नाही खाल्ला, माहित नाही काऊन तो. एका घंट्यापासून त्याला चारा पाणी करू राहिलाय पण खाऊच नाही राहिला तो, एकही घास नाही खाल्ला. की घास नाही खाल्ला? उपाशीच आहे का बोकड्या? हो उपाशीच आहे म्हणलं बोकड्या. आता कसं करता? काय तर कसं करायचं आहे आता? बोकड्या म्हणलं चारा पाणी खाऊच नाही राहिला, त्याच्या समोरच म्हणलं पाणी आहे चारा आहे, मग आता काय करतं म्हणलं ठेवून न्या लागन म्हणलं त्याला आता कापाले. देवलाल काका, त्या बोकड्याला माहित झालं का त्याचा अखेरचा दिवस आहे म्हणून आज, म्हणून आता त्याची वाट पाहण्यात काही मजा नाही आहे. लवकर चाल मला त्या गावाच्या चौकामध्ये कापकूप करून टाक. ठीक आहे जबरू, चला तर मग भाऊ. हा घेऊन जाऊ मला या चौकामध्ये गावाच्या, तुम्ही कापणं चालू करून टाकजा. मी तेव्हापर्यंत गावामध्ये जाऊन कोणाला किती मटण लागते ते विचारून घेईन. ठीक आहे ना, चला ना मग, चला लवकर बोकड्या घेऊन. जबरू मी काय म्हणतो, मी जातो म्हणलं गावामध्ये, कोणाला किती मटण लागते ते विचारून घेतो म्हटलं. तेव्हापर्यंत तुम्ही एक काम करा, हे बोकड्याचं म्हणलं काय तर म्हणलं कार्यक्रम चालू करून घ्या. देवलाल काका, कालच म्हणलं हे बोकड्याची लिस्ट करायला पाहिजे होती गावामध्ये जाऊन, किती कोणाला मटण लागते तर. आता हे टायमावर जाणं अजून म्हणलं किती वेळ होईल. अबे जबऱ्या, मला कुठं अनुभव आहे बे बोकड्या की कापाचा? तू म्हणलं आता खूप वेळा मला बोकड्या कापलाय, तुला अनुभव आहे. आता मला काय माहित म्हणलं पहिल्या दिवशी बोकड्याची लिस्ट बनवावी लागते म्हणून. ठीक आहे, आता जे झालं ते झालं. जा म्हणलं लवकर ना, कोणाला किती मटण लागते बोकड्याचं तर सगळं म्हणलं क्लिअर विचारून घेजो. नाही तर एखाद्याला म्हणलं 1 किलो लागन ना, तू अर्धा किलो लिशीन, असं करजो नको. नाही तर म्हणलं नफूर येते म्हणलं बोकड्याचं मटण, म्हणून म्हणतो क्लिअर विचारतो लोकायले. ठीक आहे जबरू, मी बरोबर विचारतो म्हणलं लोकायले. पण हे तुया मग काम लावलं आहे तर मी नाही बोकड्या कापाचं, ह्या भाऊले बरोबर सांगून देजो कसं का कापाचं आहे, कुठं टाकायचं आहे, तर हे सगळं बरोबर सांगतो म्हणलं देवलाल काका. तू काही टेन्शन घेऊ नको, इकडे मी पाहतो बरोबर. तू फक्त गावामध्ये जा, कोणाला किती मटण लागते ते विचारून घे लवकर. जा, टाइम काही करू नको. चालतं का रे जगन ते त्या माझ्यासोबत म्हणलं चालतं का? ते गावामध्ये लोकायला विचारायचं आहे कोणाला किती मटण लागते तर चालतं माझ्यासोबत? अगा देवलाल काका, तू का पागल आहे का? त्या लहान पोट्याला काल नेतं म्हणलं तुझ्यासोबत. तूच जा एकटा ना, किती कोणाला लागते तर विचारून घे. महाबिन त्या लहान पोट्याला नेते. ठीक आहे बा, आता मीच जातो एकटा, पण बरोबर पाहतो बा इकडं. त्या भाऊले म्हणलं बरोबर सांगून देजो कसं काय करायचं आहे तो. अरे बाबा, मी 10 वेळा सांगू तुला आता हेच गोष्ट? मी बरोबर करतो ना, तू जाना तिकडं लोकायला सांगून दे ना. मी सांगतो मला या भाऊले का सांगायचं आहे तर. जा लवकर तू. मी जा बे पोट्यो, जगण्याच्या त्या जा म्हणलं इथून. हे भाऊ म्हणलं आता बोकड्या कापते, ते बोकड्या कापता कापता लहान पोरांना पाणी लागत. जा लवकर, जा आपापल्या घरी जा ना, अभ्यास करा. अरे जबरू, पाहू दे ना बा बोकड्या कसा कापते तर. आम्ही कधी पाहिला नाही म्हणलं बोकड्या कापतानी, पाहू दे ना. पहिले का जगण्या, इथं काही कोणाचा कार्यक्रम आहे का डीजे लावलाय त्या कार्यक्रमात तर पाहू दे म्हणतो. इथं बोकड्या कापणं चालू आहे ना. जा ना लवकर, पाणी लागत लहान पोरायनं. जा लवकर. जबरू, पाहू दे ना बाबा, आम्हाला अनुभव आला पाहिजे ना बोकड्या कसा कापते तर. अबे लेका बारक्या पोट्ट्या, तुला का समोर म्हणलं जाऊन भविष्यात बोकडे कापाचा धंदा करायचा आहे का? कापाचा आहे का तुला बोकडे समोर जाऊन? अरे बा, मला बोकडे नाही कापायचे आहे समोर जाऊन. मला चांगलं मला शिकून सवरून चांगलं मला जॉब करायचा आहे, नोकरी करायची आहे. हे बोकडे कोण कापत बसन? म्हणून राहिलो आहे ना तुम्हाला का जा इथून. ते बोकड्या कापता कापता काही पाहू नका, मस्त पैकी शाळेचा अभ्यास करा. जा लवकर.
ठीक आहे बा, जातो जातो. चालेल द्या. हो तुम्हाला अजून काय लागते मला सांगून द्या, म्हणजे आणून देतो म्हणलं मी लवकर. काय लागते आता? हो तुम्ही एक काम करा, एक रस्सी आणा मला, रस्सी. तो बोकड्याला बांधा लागेल ना, ते पाय वाय बांधा लागेल ना, त्याला अडकावं लागेल ना वरतं, म्हणून म्हणतो एक रस्सी पाहिजे. लवकर आणा पण. ठीक आहे ना भाऊ, रस्सी पाहिजे का तुम्हाला? अजून काही लागते का सांगून द्या आता, म्हणजे आता चाललो आहे घरी, तर काय काय लागते तर आता सांगून द्या. बस एवढंच पाहिजे, आता काही लागत नाही. रस्सी आणून घ्या लवकर तुम्ही. जा रस्सी आणा लवकर. अगा शांताराम भाऊ, शांताराम भाऊ, ए शांताराम भाऊ, हाय ना का रे भाऊ, घरी नाही का? काय झालं देवलाल भाऊ? कोण रे भाऊ? शांताबाई, शांताराम भाऊ नाही का? मी शांताराम भाऊला आवाज दिले तर एकाने आवाज नाही दिला. घर नाही का शांताराम भाऊ? काय म्हटलं, घरीच आहे, आंघोळ करायला बसले आहे ते. कोणतं काम होतं? काही नाही हो शांताबाई, ती काल म्हणलं बोकड्याची बोली होती की ते मारक्या बोकड्याची, तर तो बोकड्या म्हणलं मी नाही घेतला. आज का पूर आलो आहे त्याले, म्हणून हेच विचारासाठी आलो आहे शांताराम भाऊले, क मटण फोटण लागन का बा एखादी किलो? 3 दिवसा पहिलं त्याने मटण खाल्लं बोकड्याचं. अजून म्हणलं बोकड्या कापणं चालूच आहे का गावात? हो शांताबाई, आता बोकड्या कापाता लागणच ना, मारका बोकड्या होता ना तो. हा काय ठेवू म्हणलं ते घरी, हा म्हणून आज बोकड्या कापूर आलो आहे. एक शब्द विचारून घेतो शांताराम भाऊले, क मटण लागते का म्हणून. तेले काय, तेले दररोजच पाहिजे मटण. आज मटण म्हणलं तर आज बी खाते मटण ते. एक काम कर बरं शांताबाई, आवाज दे बरं. हो झालीच नाही का आंघोळ करून? अर्ध्या घंट्यापासून आंघोळीला गेले आहे, अजून आंघोळ व्हायचीच आहे. देवलाल भाऊ आलाय म्हटलं. ले म्हणलं आंघोळ, बस आलो म्हणलं. थांब थांब, येऊस राहिलो आहे, थांब. बोल काय देवलाल भाऊ? शांताराम भाऊ आज म्हणलं बोकड्या कापूर आलोय. तो बोलीमध्ये मी घेतला का नाही बोकड्या, मारका बोकड्या, तो आज म्हणलं कापण्यात आलो आहे ते गावाच्या चौकामध्ये. तर तुला की लागते का म्हणलं बोकड्याचं मटण? अरे वा, बोकड्याचं मटण नाही खाणार का बा? हो लागते ना. हो 2 दिवसा पहिलं तुम्ही 1 किलो मटण खाल्लं ना, अजून आज म्हणलं मटण घेतास का? अहो शांती, बोकड्याचं मटण आहे तर माणूस आहे. तू नाही खात म्हणून का आम्ही खाऊ नये का बोकड्याचं मटण? लय शांती दिसतं तू तर. किती करू म्हणलं शांताराम भाऊ? देवलाल भाऊ असं कोण नाही करत. आता शांती म्हणलं मायावाला दिमागच खाईन. त्या दिवशी मटण खाल्लं, आज बी मटण खाऊ राहिले. तर एक काम करू आपण, 1 किलो मटण मायवालं, 1 किलो तुवेवालं, न सरपंच साहेबाचं 1 किलो मटण, झेबरू येईन तर त्याचं 1 किलो मटण, 4-5 जण मिळून म्हणलं आपण मटण पार्टीच करून टाकू उद्या. ठीक आहे ना शांताराम भाऊ, तसंच जमते म्हणलं. 1 नंबर मग ते कायले म्हणलं इथं तिथं. हो तसं करू मग. 1-1 किलो मटण म्हणलं, 4-5 किलो मटण ठेवून देईन म्हणलं. हा त्याच्यानंतर म्हणलं उद्या मटण पार्टीच करून घेऊ ना आपली वावरात. तसंच करू म्हणलं देवलाल भाऊ. कायले घरची न फरची झंझट पाहिजेची माय बी. हा बायाच्या भोवती म्हणलं ते मटण शिजवा, त्याच्यापेक्षा म्हणलं 4-5 माणसं म्हणलं मटण पार्टी करून घेऊ म्हणलं उद्या. ठीक आहे शांताराम भाऊ, चाल मग चालतो मी. ते गावामध्ये लोकायला अजून म्हणलं अर्ध गाव व्हायचं आहे. लोकायला सांगून देतो कोणाला किती मटण लागते. येतं का म्हणलं तू? चालतं माझ्यासोबत? तू यासोबत कायले? मी डायरेक्ट म्हणलं त्या चौकामध्येच जातो ना, बोकड्या झाला का म्हणून कापून. हा पाहिले. ठीक आहे शांताराम भाऊ, तू जा म्हणलं चौकामध्ये, बोकड्या झाला का तर कापून. हा मी येतो म्हणलं तिकडून लवकर. हा जा तू. बोल मग लवकर मारत्या, किती करू म्हणलं बोकड्याचं मटण? लवकर सांग, मला वेळ उरालाय. तिकडं अजून म्हणलं 10-15 घरं राहिले सांगायचे. सांग लवकर किती करू म्हणलं. बिन देवलाल काका, माझ्या घरचं बुडगं म्हणते मटण खाऊ नको म्हणते बोकड्याचं. मग आता मी जर बोकड्याचं मटण सांगितलं तुले इकडं म्हणलं घरी केलं नाही तर माझ्या घरचं बुडगं शिवाय देते मला. बेले का लग्न एवढा होऊन गेला, तू या बुड्याला भेवतं का बी तू? देवलाल काका भेवा लागते बुड्याली. माय बी म्हणलं आता काय करतो. नाही पाहिजे का तुला बोकड्याचं मटण? जाऊ का मग? देवलाल काका इच्छा तर खूप झाली म्हणलं मायला बोकड्याचं मटण खाले. माय बी 2-3 महिने झाले बोकड्याचं मटण खायला नाही भेटलं मला. बे तर म्हणून राहिलो आहे मी. तू एक काम कर, अर्धा किलो तरी घे म्हणलं बोकड्याचं मटण. न तूच एकटा बनव न तूच खा. कुठं का देवलाल भाऊ, कोणतं काम होतं? काही नाही का तुळशीराम भाऊ, तू बोकड्या घेतला का नाही काल? तर आज का पूर आलो आहे, तर म्हणून विचारायला आलो आहे मी मारतीले का तुला बोकड्याचं मटण पाहिजे का बा? सगळं गाव झालं सांगून, पण 10-15 घर राहिले. आता मारतीले विचारून घेतो म्हणलं. बोकड्याचं मटण नाही म्हणलं, माझ्या घरी बोकड्याचं मटण फटत नाही शिजत. ते आम्ही खात बी नाही बोकड्याचं मटण. हे पोट्ट खाते पण मी शिजून नाही देत म्हणलं घरी. काय का तुळशीराम भाऊ, माझ्या पोट्ट नाही खाईन बोकड्याचं मटण, तर खाईन कोण? हा मग आम्ही त्याला खाऊ तर दे. हा तू नाही खात का? थोडी नाही खाणार काय? काय म्हटलं देवलाल भाऊ, माया घरी बोकड्याचं मटण, चिकन, अंडे हे शिजत नाही म्हटलं. हा मी किती वेळा सांगितलं का बोकड्याचं मटण माझ्या घरी शिजत नाही म्हणून, तरी तू आलास का म्हणलं हे बोकड्याचं मटण घे म्हणून सांगाले. तुळशीराम भाऊ आता मायावाला काम होतं हे सांगणं का बा मारती घेतं का म्हणून. आता नाही घेत तर मी चाललो म्हणलं वापस. तुला सांगितलं होतं ना देवलाल काका का माझ्या घरी म्हणलं बोकड्याचं मटण घेऊन येत म्हणून. पाय विचारलं का तू ना आता? मारती तू वाली गोष्ट खरी आहे. तुळशीराम भाऊली तर म्हणलं त्या मटणाशी नफरतच आहे. बा खाऊ दे ना का मला. हा बोकड्याचं मटण खायचं आहे ना मला. 2-3 महिने झाले खायला नाही भेटलाय. अर्धा किलो घेऊन घेतो, मीच बनवतो लागेल तर घरीच होता. अबे नाही म्हटलं ना, तुला बोकड्याचं मटण खायचंच आहे तर बाहेर जाऊन हॉटेलवर खा, वावरात कवर म्हणलं पार्टी वार्टी काय करायचं आहे. पण माझ्या घरी म्हणलं बोकड्याचं मटण पाहिजे नाही. अरे तुला खूपच इच्छा आहे ना म्हणलं मटण खायची. तू एक काम कर, शांताराम भाऊ, मी, सरपंच साहेब, जबरू, हा आम्ही म्हणलं 1-1 किलो मटण घेऊन राहिलो आहे स्वतः. उद्या म्हणलं मटण पार्टी करू राहिलो आम्ही. तुला घ्यायचं आहे का म्हणलं 1 किलो मटण? आमच्या याच्यात सामील होऊन जा तू. हा आपण 5 जण मिळून म्हणलं उद्या मटण पार्टी करून घेऊ वावरात. देवलाल काका मायावाला 1 किलो मटण ठेवून देतो.
मी बी मग येऊन जाईल मला तुमच्या याच्यात मटण पार्टीमध्ये. ठीक आहे मारत्या, तू काही टेन्शन घेऊ नको. उद्या आपली मटण पार्टी आहेस. हा, उद्या तुला किती खायचं आहे मटण तेवढं खाऊन घेजो. ठीक आहे मग देवलाल काका, उद्या येतो मला मटण पार्टीमध्ये. चाल मग आता. हा चालतो म्हणलं, ते 10-15 घरं राहिले म्हणलं सांगायचे, तेले सांगून देतो. अबे जबऱ्या, चालाच नाही का बे बोकड्या कापून? लटकूनच दिसू राहिला अजूनपर्यंत बोकड्या. कोण बोट्या केल्या नाही का, बारीक बोट्या? शांताराम काका, आता बोकड्या कापायला वेळ तर लागणच ना. आता झालं म्हणलं 10 मिनिटात म्हणलं बारीक बोट्या होऊन जात त्याच्या. आता अब टांगोला तर आहेस ना, झालं सगळं आता त्याचं. बस बारीक बारीक बोट्या कर नाही फक्त आता 15-20 मिनिटात. अबे लोक याले तयार होऊन गेले तिकडून, अजून बोट्या झाल्या नाही. केव्हा करशील बे बोट्या? आता बोकड्या मी कापूर आलो आहे का हे भाऊ कापूर राहिले आहे? हा, त्या भाऊले विचार बा किती वेळ लागते म्हणून अजून बोकड्या कापाले. हो भाऊ, अजून म्हणलं ह्या बोकड्याच्या बारीक बारीक बोट्या करायला किती वेळ लागन? काकाजी आता बोकड्याची म्हणलं चमडी बमडी सगळं निघाली. आता काय म्हणलं 10-15 मिनिटात 20 मिनिटात म्हणलं त्या बोकड्याच्या बारीक बारीक बोट्या होऊन जाते. झालं म्हणलं तुमचं काम. मग किती घेऊन राहिला म्हणलं शांताराम काका बोकड्याचं मटण? 1 किलो 2 किलो का अर्धा किलो? पहिले काय जबऱ्या, मटण घेतलं आहे पण ते घरी नाही शिजवत मटण. मटण घरी नाही शिजवत म्हणजे कुठं शिजवतं मग मटण? अबे काय जबऱ्या, काय म्हणलं ते मटण घरी शिजवाव, बिनफालतू बायका दिमाग खाते. त्याच्यापेक्षा म्हणलं देवलाल भाऊले सांगितलं का उद्या म्हणलं मटण पार्टीच करून घेऊ म्हणलं वावरात. तू वाला 1 किलो मटण, मायावाला सरपंच साहेबाचं आणि झबऱ्याचं 1 किलो मटण, आपण 4-5 जण मिळून म्हणलं मटण पार्टीच करून घेऊ म्हणलं. तर ठीक आहे म्हणे. हो का, मग तर चांगली गोष्ट आहे ना. हा, आपलं मटण जे आहे 4-5 किलो काढून घेऊ अलग. उद्याच म्हणलं तुझ्या वावरात किंवा माया वावरात मटण पार्टीच करून टाकू ना. झक्कास. काय तर का, आता तसंच करावं लागते. आता मग आम्ही कोण घरी शिजवत बसन ते मटण ना फटण. वावरात अल्लग सल्लग म्हणलं मटण पार्टी होते, मस्त पेना विना होते म्हणलं, लाईट पैकी. देशी दारू ज्याला पाहिजे, इंग्लिश बियर काय प्यायचं आहे तर हा ना, बाय काय नाही राहत म्हणलं घरच्या तिथं. मस्त म्हणलं एन्जॉय करणं होते. तसंच करू म्हटलं, दारू वारू मस्त, चकना वेकना मटण मस्त. हा, तसंच करू उद्या. ठीक आहे, उद्या तर उद्या पाहू म्हणलं जबऱ्या. पण हे बोकड्या अजून म्हणलं कापाले किती वेळ लागन? हो भाऊ, बारीक बारीक बोट्या करायला किती वेळ लागन म्हणलं या बोकड्याच्या? काकाजी 10-15 मिनिटात म्हणलं बारीक बोट्या होऊन जाते. तुम्ही घरापर्यंत जात नाही तर बोकड्याच्या बारीक बारीक बोट्या होते. पुन्हा जा घरी तुम्ही वापस या, तेव्हा बारीक बोट्या होऊन तयार राहते. का शांताराम काका, तू घरी जा, चक्कर मारून ये घरून, तेव्हा बारीक बोट्या करून ठेवते भाऊ. हा, जा लवकर. ठीक आहे म्हणलं जबरू, येतो म्हणलं मी 15 मिनिटात. बारीक बोट्या झाल्या पाहिजे म्हणलं या बोकड्याच्या. काकाजी बिंदात जा तुम्ही, 15 मिनिटात या म्हटलं, बारीक बोट्या होऊन तयार राहते. हा, जा तुम्ही. घ्या बरं भाऊ लवकर. हा, गावातले लोक याले तयार होऊन गेले म्हणते इथे मटण घ्यायले. तर लवकर लवकर म्हणलं 10-15 मिनिटात आपल्याला ह्या बोकड्याच्या बारीक बारीक बोट्या करायच्या. घ्या लवकर, लावा बरं हात. हा, लवकर लवकर घ्या. बस भाऊ, 15 मिनिटात बारीक बोट्या करून टाकतो याच्या. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. थांबा आता 10-15 मिनिटं थांबा. सरपंच साहेब, तुम्ही इकडे बसले झाडाखाली, मी तुमच्या घरी गेलो होतो. कायले काय देवलाल भाऊ? सरपंच साहेब, बोकड्या कापणं चालू आहे ना आपल्या गावाच्या चौकामध्ये. तो काल मला बोकड्याने घेतला का मार्का बोकड्या त्या बोलीमध्ये बी ना विकत, त्यालाच कापूर आलो आज. त्याच्यासाठी मला गावामध्ये फिरून आलो मी, किती कोणाला मटण लागते तर. होय का, बोकड्या कापूर आलाय का तो कालचा? मग आता बोकड्याचं मटण किती लागते म्हणून सांगायचं आहे का? सरपंच साहेब, मी हे सांगासाठी आलोय तुम्हाला का आता मी बोकड्या कापूर आलोय की नाही, तर शांताराम भाऊ म्हणे घरी काय म्हणे ते कटकट ते मटण शिजवायची, तर एक काम करू म्हणे आपण. हा, सरपंच साहेब, तू मी जबऱ्या 4-5 जण मिळून 1-1 किलो मटण ठेवून देऊ म्हणे, आणि उद्याच मस्त म्हणे वावरात मटण पार्टी करून घेऊ म्हणे. हे विचारासाठी आलोय तुम्हाला. हे तर 1 नंबर जमलं का देवलाल भाऊ? काय म्हणलं अजून ते मटण घ्यावं ना घरी जावं म्हणलं, बायकोला शिजवायला लावा मटण. त्याच्यापेक्षा मस्त म्हणलं उद्या मटण पार्टी वावरातच करून घेऊ ना अल्लग सल्लग. हो, ते नाही तर काय, आता अल्लग सल्लग बरं राहते. तुमचं 1 किलो मटण ठेवून देतो म्हणलं मग मी काढून ना, मायावाला जबऱ्याचा ना शांताराम भाऊचा तो मारती आहे एक, त्याचा म्हणजे 5 किलो मटण काढून घेईन अल्लग, उद्या मटण पार्टी करून टाकू वावरात. ठीक आहे देवलाल भाऊ, तसंच करून ठेव तू. 5 किलो मटण अल्लग काढून ठेवून देजो ना, बाकीचं म्हणलं गावामध्ये विकून टाक. बस तसंच करायचं आहे आपल्याला. आता झुमऱ्या लागते का म्हणलं तुले? बोकड्याचं मटण गी लागते का? नाही म्हणलं माझ्या घरी शिजवायला कोण नाही ना. वाली माया गेली म्हणलं तिकडं ते पोर पडा. हा, आम्ही जरा तर माझ्या घरी मला शिजवणार कोण नाही, मला मटण शिजवणार जमत नाही, तर म्हणलं माझे बा झुमऱ्या खात जा बे लेका, पोटाले खात जा म्हणलं. काही लेका कवास मटण खात नाही बोकड्याचं, कवा मच्छी नाही खात, चिकन नाही, अंडी नाही खात, काहीच नाही खात. कुठं जाते बे पैसा जमा करून? अगा देवलाल काका, इथं कुठं पैशाची गोष्ट आली म्हणलं. बोलली ते मटणाची भाजी शिजवता नाही येत, तर कोणाची बायको उचलून आलं म्हणलं ते मटण शिजवासाठी. हा, कोणी येऊ दे का म्हणलं कोणाची बायको मटण शिजवाले? अबे लेका झुमऱ्या, कोणाची बायको कशी येईन म्हणलं तुझ्या घरी मटण शिजवाले? हा, तुले ना शिजवता येत का? जे बायको होती म्हणलं तू वाली ते हाकलून दिली तुला लेका. मग आता फडफडात येईनच. हा, म्हणून म्हणतो लेका तू एक काम कर, हा मटणच खायचं आहे तुले तर दुसरं लग्न करून घे अजून. हा, म्हणजे मटण खायला भेटते तुले मग. अगा देवलाल काका, तू दुसरं लग्न करायची गोष्ट करू लागलाय मला. अगा एका एका गावामध्ये 50-50 मोठे पडले मला कुवारे, चांगले चांगले पाहिले स्मार्ट, तरी त्याला मला पोरी नाही भेटवल्या, तर मला काय म्हणलं दुसरं लग्न करायला पोरगी भेटत? अबे तर एखादी उचलून आण म्हणलं कुठून. हा,
जा म्हणलं तिकडं दुसऱ्या देशामध्ये आणि आणून घे म्हणलं एखादी उचलून. अशी कशी भेटत नाही. जातं का तू सांग? हा, अमेरिकेत जा, तिकडं म्हणलं लंडनला जा, एखादी पोरगी पाय आणि आणून घे. माय तू एक काम करा देवलाल काका, तुला रिकाम पण असं मला तुला कोणते काम देते ना सर, तू आणून दे ना मला माझ्यासाठी एक पोरगी. बोलाल भाऊ, तू काय त्या झुम्मरचा दिमाग खाऊ राहिलाय? हा, तो झालाय म्हणलं पहिलंच पागल, बायको गेली त्याला सोडून. तो तू काय दिमाग खाता अजून त्याचं? हा, तू जा म्हणलं तो बोकड्या कापून झाला असं. जा लवकर, न उद्या म्हणलं आपल्या मटण पार्टीसाठी तयारी करायला लागते आपल्याला. ठीक आहे सरपंच साहेब, तिकडे मायावाला बोकड्या कापून झाला असन बाबा. हा, चालतो मग. अबेले का शिवलाल, माबी तुया भाऊ असून तुला विचारलं नाही ते ना बोकड्याचं मटण किती लागते म्हणून तुले? हा, तुला ते विचारलंच नाही ते ना, तुला सोडूनच दिलं बाबा. हो ना सरपंच साहेब, माबी तुम्हाला विचारलं, त्या झुंबरले विचारलं किती बोकड्याचं मटण लागते म्हणून. न मी काही का जनावर होय का आम्ही? हा, आम्हाला विचारलंच नाही. माय बराच माणूस आहे आता. विचारायला पाहिजे होतं म्हणलं पण देवलाल भाऊ न तुला किती मटण लागते म्हणून. माय बिन किती दुश्मन असन भाऊ तरी विचारते भाऊ, पण तुला विचारलं नाही भाऊ. हाय बिन मला विचारलं नाही बोकड्याचं मटण किती लागते तर. थांब म्हणा दिली आता. दाखवतो म्हणलं तिथं बोकड्या कापूर राहिला ना, तिथं चांगला राडाच करतो म्हणली. हा, चांगला भांडणच करतो याच्यासोबत. थांब म्हणा, तरी मी बोकड्याचं मटण आणायला जातो तिथं. अबे का शिवलाल, तुला बोकड्याचं मटण त्याला विचारलं का पाहिजे का म्हणून? तिथं जाजो नको म्हणलं. बिन फालतू म्हणलं भांडण झगडा किंवा मारामारी होऊन जाईन तुमची दोघांच्या भावाची. आता होत द्या म्हणलं सरपंच साहेब. आता कोणता भाऊ कोणाला मारते तर पोहूनच घेऊ. मले मटण पाहिजे म्हणून विचारलं नाही. थांब म्हणा त्याला लेखाली देऊ लागले. आता जातोच म्हणलं त्याचा बोकड्या कापती का नाही, तिथं जातोच म्हणलं ना. मटण असा कसा देत नाही तुम्ही पाहतोच आता. झालं का देवलाल भाऊ सगळ्या गावामध्ये सांगितलं का लोकायले? झालं म्हणलं. जेवढे काही घरं होते तेवढे लोकांना सांगितलं का मटण जर पाहिजे असन तर गावाच्या चौकामध्ये मी ना बोकड्या कापलाय बा, ते येऊन जा म्हणलं घ्यायले. देवलाल भाऊ अजून बोकड्या कापायचंच आहे, ते बारीक बोट्याच नाही झाल्या आहे. हा, काय गोष्ट करतो शांताराम भाऊ? बोकड्याले म्हणलं हातच नाही लावला का? चेंबडी फेमडी काहीच नाही काढलं का? नाही नाही, चेंबडी काढली आहे, पण त्या बोट्या व्हायच्या बारीक बारीक. सगळं झालं म्हणलं क्लिअर, फक्त बोट्याच करायच्या आहे. बोट्याच करायच्या आहे ना, मग बोट्या करायला लागतेच किती वेळ? 10-15 मिनिट ना. असंही होते ना. हा, जेवढ्या बोट्या होते तेवढ्या म्हणलं मोजू मोजू द्याच म्हणलं लोकायले. असंही होते ना. हो, असंही होते म्हणा देवलाल भाऊ. तसं नाही म्हणलं मी, बारीक बोट्या झाल्या असत्या बा तर लोक कसं आहे तयार होऊन गेले आणि याले बोकड्याचं मटण घ्याले. म्हणून म्हणलं बा त्या भाऊले लवकर लवकर घे म्हणलं. तर भाऊ म्हणे बस 10-15 मिनिटात करून देतो म्हणे बारीक बोट्या. झाल्या असं ना का तुला? झाल्या असं ना म्हणलं 10 मिनिट तिकडे आले. झाल्या असं ना आता बारीक बोट्या बोकड्याच्या. ठीक आहे, मी आता 10-15 म्हणजे 20 मिनिट झाले म्हणलं मला आले तिकडून. 20 मिनिट झाले. 20 मिनिटं कुठं थांबला होता तू? हा, येता येता एवढा वेळ लागते काय का? बोलत बोलत या लागते ना गावातल्या लोकांसोबत. मग येता येता मला 20 मिनिट झाले तर मला असं वाटते बारीक बोट्या झाल्या असं म्हणलं बोकड्याच्या. आता ठीक आहे शांताराम भाऊ, मग चालतं का तू? येतं म्हणलं घरून. आता तू जा ना. हा, आता लोक येऊ राहिले असं बोकड्याचं मटण घ्यायले. मी येतो म्हणलं चक्कर मारून चहा म्या पिऊन. हा, येतो म्हणलं 10-15 मिनिटात. तू चालता उरीक. ठीक आहे शांताराम भाऊ, येतो म्हणलं चक्कर मारायला. मी 4-5 किलो आपल्यासाठी मटण पार्टीसाठी बोकड्याचं मटण चांगलं चांगलं म्हणलं काढून ठेवून देईन. ठीक आहे देवलाल भाऊ, तू जा, वेळ काही करू नको. बोकड्याच्या बारीक बोट्या झाल्या असन, लोक येऊ राहिले असन, त्या झबऱ्यानं त्या भाऊनं काही जमत नाही. तू जा तिथं जा. ठीक आहे शांताराम भाऊ. झाला का रे जबरू? बोकड्या कापून बोकड्याच्या बोट्या ओट्या करून बारीक झाल्या का? पागल झाला का देवलाल काका? तुझ्या समोर या बोकड्याच्या बारीक बारीक बोट्या करूनही झाल्या. इकडे म्हणलं 10-15 लोकांना मटणही नेलं. 15 किलो मटण खपलं ना म्हटलं. तू आता येऊ राहिला? काय गोष्ट करतो बे? 15 किलो मटण खपलं बे? हा, लोकांना एवढी घाई होती का बे? लोकांची कायची गलती आहे का त्याच्यामध्ये? तू सांगायला गेला ना त्याले मटण घ्यायला या म्हणून. हा, ते आले नेलं म्हणलं ते ना मटण. बरोबर विकलं ना मटण? किती रुपये किलो विकला बे? विकलं म्हणलं 600 रुपये किलो ना. 15 किलोचे 9,000 रुपये झाले म्हटलं. 15 सगळं 90. हा, पाहिजे का तुला आताच पैसे? बे का पैसे मागू राहिलो का तुले मी? अबे तुला एवढं विचारलं की किती रुपये किलो विकलं बा मटण? खपलं ना, राहू दे ना तुझ्या पैसे. पैसे तूच बस म्हणलं तिथं, तूच विक मटण. बा नाही देवलाल काका, तूच बस बा आता. मला ते वावरात जायचं आहे म्हणलं. ते आंब्याच्या झाडाखाली म्हणलं साले चोट्टे चाट्टे येते म्हणलं आंबे नाही आले. म्हणून ते मला सोकारीला जायचं आहे आंब्याच्या झाडाखाली माझ्या वावरातल्या. अबे मग जाजून बे, कोण खाते बे तू आंबे? तुझ्या घरचं बुडगं असं ना ते आंब्या झाडाखाली. माझ्या घरचं बुडगं असन, पण आता घरी आला असन ना म्हणलं. आता घरी आला असन तर मला जावं लागते वावरात. पेले का पोट्ट्या, हे काय होय म्हणलं बोकड्याचं मटण? कोणाचा बोकड्या कापला बे? तेने बुडा मायावाला होय. ते काल म्हणलं बोकड्याच्या बोलीमध्ये मी बोकड्या घेतला तो मारका त्या तुळशीराम भाऊचा, तेलच म्हणलं कापला आज. अबे तर मग का झबऱ्या, त्या आंब्याच्या झाडाखाली बे मी आलो ना आता घरी. आंघोळ बांगोळ जेवण खाऊन करतो. तू जा ना तेव्हा म्हणतो वावरात. ते आंबे का चोरीने करते म्हणलं लोक. जा लवकर. थोडंसं म्हणलं आता मटण निघू द्या. हा, 15-20 मिनिटात अर्ध्या घंट्यात मटण खपून जाते. देवलाल काकाला तेवढं समजत नाही, म्हणून मी बसलो म्हणलं इथं मटण विकाले.
अबे लेका जबऱ्या, तू इथं बोकड्याचं मटण विकू राहिलाय, तिकडं आंब्याच्या झाडाखाली म्हणलं आंब्याचं मटण होईन. त्याच्यापेक्षा तू म्हणलं वावरात जा लवकर. थांब ना, काय देईनी बुडा, विकू दे ना, मला समजत नाही ना म्हटलं. अर्ध्या घंट्यात होऊन जाते. तू एक काम कर बरं, तू घरी जा. मी माझ्या घरच्या पोट्टेले जगण्याला पाठवतो म्हणलं तू या वावरात त्या आंब्याची सोकारी करायला. चालेल ना तसं? अबे लेका देवलाल, तू या घरचं ते पोट्ट आहे म्हणलं, तू आलं बोटभर आहे म्हटलं. काय म्हणलं त्या बांड्या पोट्ट्याला समजते का बे? ते पोट्ट जाईल म्हणलं आंब्याच्या सोकारी करायला ना, लोक म्हणलं त्याला मानते का? हे तुझ्या घरचं जगणं पोट्ट म्हणलं लय बदमाश आहे. तेच खाऊन टाकन म्हणलं माझ्या आंब्याच्या झाडाचे आंबे. अगा डेनी बुडा, माझ्या घरचं पोट्ट म्हणलं जगण्या नाही खात म्हणलं आंबे. कालच म्हणलं त्याले 2 किलो आंबे आणून दिले होते खाले पिकलेवाले. तू एक काम कर, माझ्या घरी जा, माझ्या घरच्या पोट्टेला सांग जा लवकर. कारण का आपा घेऊन जा ना मला जगण्याले. मी मटण निघतो ना भातच जातो म्हणलं अर्ध्या घंट्यात. मग ठीक आहे, पाठवतो म्हणलं त्या पोट्टेले. लवकर कर म्हणलं, ते तू येवाला मटणाचा कार्यक्रम आहे काय तर विकवा कर लवकर. लवकर वाढत जा. हो जातो मी लवकर. तू जा बरं त्या पोट्याला सांग बरं जगण्याला लवकर जायचं. जा लवकर. झालं का काय देवलाल भाऊ? मटणाचे म्हणलं बारीक बारीक बोट्या करून झालं वाटते. किती खपलं म्हणलं मटण? शांताराम भाऊ, मी आताच आलो. जबऱ्यामध्ये 15 किलो मटण खपलं म्हणते, लोकांनी नेलं म्हणते ते. 600 रुपये किलो विकलं म्हणते त्यानं. चांगलं झालं ना. अगा मी काय म्हणतो देवलाल भाऊ, आपल्यासाठी म्हणलं 5 किलो मटण काढून ठेवून दे पहिलंच. नाही तर मला सगळे लोक घेऊन जाईन मटण ना, आपल्यासाठी काहीच नाही राहणार मटण पार्टीसाठी. म्हणून म्हणतो 5 किलो मटण चांगलं काढून ठेवून दे अलग. शांताराम भाऊ बस आता काढूनच ठेवतो ना, नाही तर खतम झालं तर आपत येईन म्हणलं आपल्या मागं. आपल्यालाच म्हणलं हॉटेलमधून आणायला लागून विकत. हो बस काढतो म्हणलं आता. थांब देवलाल भाऊ, चांगलं वाला मटण काढतो म्हणलं. ते कडक हड्ड्या, ते म्हणलं लेग पीस, ते सगळं म्हणलं नरम बोट्या, सगळं म्हणलं कॉलेजी फॉलेजी सगळं आल्या पाहिजे. नाही तर म्हणलं लोकायले चांगलं मटण देशील ना, आपल्या मटण पार्टीसाठी शिवशील म्हणलं असं तसं. काय म्हणलं सरपंच साहेब, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आपलाच बोकड्या आहे, आपलाच माल आहे. आपण कसंही काढू शकतो निवडू. टेन्शन घेऊ नका. मी झबऱ्याला सांगतो आता काढून ठेवू म्हणतो 5 किलो मटण. झबऱ्या तू एक काम कर, आपल्यासाठी उद्यासाठी मटण पार्टीसाठी चांगलं मटण काढून ठेवू. कडक हड्डे काढजो, कलेजी काढजो, लेग पीस काढजो, ते नरम बोटे काढजो, सगळं काढून ठेवू म्हटलं. अलग चांगलं 5 किलो मटण काढून ठेवू. अरे बाबा एवढं मोठं मटण आहे ना, 15 किलो मटण कापलं. अजून म्हणलं 20 किलो मटण आहे ना. अरे काढतो म्हणलं, थांब ना. एवढा घाई काले करू आला? येऊ दे लोकायला, नेऊ दे अजून काही मटण, मग काढतो. अबे लेका कतरल्या पोट्ट्या, माय बी लोक आले तर लोक मानते का बे? खतम झाल्यावर मग काय करशील? पहिलंच काढून ठेवून दे 5 किलो मटण. ठीक आहे बाबा शांताराम काका, काढून ठेवतो म्हणलं. थांब दे रे बाबा, मला 1 किलो मटण दे बरं बोकड्याचं चांगलं वालं. दे लवकर. अरे झबऱ्या, मटण द्यायचं नाही म्हणलं येले, समजला का? द्यायचं नाही बिलकुल. काहून द्यायचं नाही म्हणलं मला मटण? पैसे देऊ राहिलो आहे ना. अरे तुला किती रुपये पाहिजे सांग लवकर. किती रुपये किलो विकू राहिला तू मटण? तेवढे पैसे घे. मला मटण दे 1 किलो. दे रे झबऱ्या, मटण दे. शिवलाल भाऊ मला काय सांगू राहिला तू? मायावाल्या बोकड्याचं मटण होय का नाही? ह्या देवलाल बोलू विचार बा. तुझ्या भावाले मोठ्यावाल्या विचार काय घ्यायचा आहे का द्यायचा आहे, तर ते मला काही सांगू नको. दे रे देवलाल, दे बरं लवकर 1 किलो मटण दे. तुलेवाले किती रुपये होते सांग मला लवकर. दे लवकर 1 किलो मटण दे. 1 किलो नाही ना, अर्धा किलो नाही, पाव भर नाही देत म्हणलं तुले. समजला का? तुला सांगितलं का मी ना मटण पाहिजे का म्हणून? विचारलं का तुला? नाही. तू कसं काय मला मटण आले मायावाल्या? अबे लेका, सांगितलं नाही, अंगतलं नाही, मला काय सांगू राहिलाय तू? मला मटण पाहिजे म्हणजे पाहिजे, समजला का? अबे पण लेका शिवलाल, तुला देवलाल भाऊ न याचं सांगितलं का मटण घ्यायले? नाही. मग तू या थैला घेऊन आला कसा? शांताराम भाऊ, तू मधात चम्मच नको टाकू म्हणलं. भावामध्ये चालू आहे, समजला का? माझ्या भावाचा बोकड्या म्हणलं. तुला काय करायचं आहे? दे रे देवलाल, दे बरं लवकर. दे म्हणलं 1 किलो मटण दे लवकर. बे तुला ऐकायला येत नाही का बे लेका? बाहेर कान्या, तुला नाही देत म्हणलं लेका मटण? नाही देत. अबे माया संग जास्त काही मस्ती करू नको तू, समजला का? मला मटण पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही तर उचलून घेऊन जा म्हणलं हे पुरं मटण, समजला का? पुरं घेऊन जा हे मटण, काहीच ठेवणार नाही तिथं, अर्धा किलो ठेवणार नाही. नेऊ का सांग लवकर. अबे लेखा असा टाकीन म्हणलं रट्टा. त्या बोकड्याला टांगू का नाही त्या खांब्याले, तो खांब काढी न दिन म्हणलं चांगला डोक्यावर टाकून. मायावाला दिमाग खराब करू नको, चुपच्या घरी वापस चालला जा म्हणलं. माय बिन तू मटण देतो का नाही देत म्हणलं एवढं सांग आता. देऊन देणार भाऊ देवलाल भाऊ, काय म्हणलं ह्या माणसासोबत लागतो तू? देऊन देन त्याला 1 किलो मटण, पैसे देतो म्हणते तो, देऊन देन हाकल. सरपंच साहेब मला माहित आहे 100% याच्यापाशी पैसे आहे नाही, ह्या मटणाचे पैसे देत नाही मला. 1-2 वेळा म्हणलं मायावाले पैसे डुबवले येणं. तुमच्या रिक्सवर देऊ का म्हणलं येले मटण? सांगा, तुमच्या गॅरंटीवर देऊ? नाही रे बा देवलाल भाऊ, माझ्या गॅरंटीवर नको देऊ बा. मायबीन येणं पैसे नाही दिले तर मलाच मागशील म्हणलं तू पैसे. तुम्ही पाहत बसा बा भाऊ, तुम्हाला द्यायचं आहे मटण का घ्यायचं आहे ते मला काही सांगू नका. शांताराम भाऊ, अलग होऊन जाऊ म्हणलं आपण. येले दोघं भावाले का करायचं तर करू दे, मागवून जा म्हणलो आपण. ये मागो. सरपंच साहेब, आपण मागच होऊन जाऊ. ह्या शिवलाल म्हणते मटण पाहिजे ना, देवलाल भाऊ म्हणते मटण देत नाही. आपण मागच होऊन जाऊ, हे पाच बसते बा. हो मागो चला. अरे बा शिवलाल, पुढं हो म्हणलं ना, तुला मटण पाहिजे असं मटण घे बा, आम्हाला मागवू दे.
हो म्हणलं समोर हो तू, आम्हाला मागं जाऊ दे. सांग रे बाबा देवलाल, आता तुले मटण द्यायचं आहे का नाही द्यायचं आहे? जेव्हा का आता शेवटचं सांग. तुला का झापऱ्या केसाच्या मटमट्या तोंडाच्या तुला नाही देत म्हणलं मटण नाही देत. सांग काय करता आता याच्यावर तर सांग. काय करतं नाही, एक भुक्की मारी म्हणलं तर फेकून देईन त्या मटणावर, समजला का? तेड्या तुका मला भुक्की मारतं का बे? हा थांब बरले का, थांब तू च्या माया, थांब थांब. अरे बापा रे, पोटावरच मारली रे बावाला. अरे बाबा, अरे बापा. हा महाबीन मले भुक्की मारत का? देतो तुला दाबून आता तुला जमिनीमध्ये. हा थांब आता तुला दाबतोच लेकाला तिनं. माय बिन दाबलं लेकांना धरून. थांब आता तुझ्या माय, तुनं मला 2-3 भुक्क्या मारल्या ना, आता तू थांब रे, मायवाली ताकदच दाखवत तुला आता, थांब. अरे बापा रे, बोकड्याच्या मटणावरच फेकलं रे बाबा मले. शांताराम भाऊ होड येले म्हणलं, होड लवकर, मला उठू दे नेले कांटो म्हणलं मी लवकर, होड लवकर शांताराम भाऊ. आता काय तू शांताराम भाऊले बोलवतो ले का? हा बोकड्याचं मटण नाही देत तू मले? हा मटण? थांब तू आता, तुला बोकड्याच्या मटणातच घालतो ले का तुला आता? बोकड्याच्या मटणातच घालतो, थांब. पाय ना का शांताराम काका, पाय ना म्हणलं यायचं मारामारी रोखणार बा. हा मग रोखणं. हा सरपंच साहेब पाहणं यायले दोघाले अलग अलग करा ना. अबे लेका बैता तोंडाच्या, आपण कायले मनामध्ये जायचं बे? होऊ दे त्याचं भावाचं मारामारी, आता बोकड्याच्या मटणासाठी मारामारी चालू आहे, होऊ दे ना. हा थांब रे चिमा, आय बिन आता दाखवतोस रे येले. हा च्या मा मला इकडे फेकलं का, तुला दाबतोस आता धरून. हा कसला मारतो तर फेकतो तिकडे आता तुला, थांब. थांब चिया माय बिन, तुला आता दाखवतोस, थांब थांब. सोड मायवाली मिशी सोड म्हटलं, मिशी सोड, मिशी सोड, मिशी सोड. आता मिशी नाही सोडत तू वाली, थांब. मिशी सोडतो आता लेका, उपरूनच टाकतो मिशी तू वाली, थांब. हे का शांताराम काका, लवकर लवकर अलग कर बा तेले. गे लवकर, मटण कुठं राहिलं बोकड्याचं आणि त्याची मारामारी चालू आहे म्हटलं. हा अलग अलग कर. हो का देवलाल भाऊ, अलग हो म्हणलं, अलग हो. खूप झालं म्हणलं आता मारामारी, अलग हो. ते विक म्हणलं मटण विक, लोक येऊ राहिले इकडे मटण घ्यायला आणि तुम्ही काही मारामारी करू राहिले भाऊ भाऊ. हा घेऊ लवकर विक बरं मध्ये मटण, अलग हो. शांताराम भाऊ मला सोडून दे म्हणलं तू आता. आता त्याला म्हणलं मी जिवंत सोडतच नाही, एकाला मारूनच टाकतो म्हणलं. हा असं म्हणलं तू लहान भाऊ, आता त्याला दाखवतो मी. हा मटण पाहिजे का त्याला, सोडतच नाही त्याला आता. सोड बरं तू मला. राहू दे का देवलाल भाऊ, खूप झाली म्हणलं मारामारी आता. जाऊ दे म्हणलं, ते बोकड्याचं मटण कापकूप करून ठेवलं आहे, ते विकणं पहिलं लोकायले. हा काय म्हणलं मारामारी काही मध्ये मजा आहे का? सरपंच साहेब, या शिवलाल भाऊ कोण झोपलाय रे बाबा? तो तर उठलाच नाही. पहा बरं त्याला काय झालाय तर. बे शिवलाल, शिवलाल, ओ शिवलाल, बे शिवलाल. मा बी आता उठून नाही राहिला का शांताराम भाऊ? हा काही झालं तर नाही येले? ए शिवलाल, बे शिवलाल, शिवलाल, शिवलाल. बापा सरपंच साहेब, मा बी ह्या बोलून नाही राहिला आणि काहीच नाही लागलं जास्त ब. शिवलाल. शांताराम भाऊ तिथं हाताची नाडी पाय बरं, नाडी पाय चालू राहिली आहे का? तर जर नाडी चालू नाही राहिली तर ह्या गेला म्हणलं वरतो. नाडी पाय मला हाताची हाय का म्हटलं शांताराम भाऊ? नाडी वाडी चांगली आहे ना? चालू आहे का नाडी का गेला? सरपंच साहेब नाडी तर चालू आहे, पण एकदम आरामानं चालू आहे म्हटलं. याचं काही खरं नाही वाटलं आहे मला. हा येले दवाखान्यात लवकर भरती करायला लागते, नाही त्या जाते म्हणलं वरतं एका घंट्यात. देवलाल भाऊ कसं मग आता? ह्या म्हणलं काही उठून नाही राहिला, श्वास नाही चालवला, त्याची नाडी म्हणलं आरामात आहे. याचं काही खरं नाही वाटायला मला एका घंट्यात. हा सांग आता का करते, एवढं मारायला लागते का? शांताराम भाऊ आपला दिमाग खराब झाला एकडावचा, तर तुला माहित आपला झटका कसा राहते तो. मरू दे म्हणलं येले, काही करायचं नाही आपल्याला. हा काही न्यायचं नाही मला दवाखान्यात येले. अगा पण देवलाल भाऊ गेले जर कमी जास्त झालं शिवलालले, ह्या जर मेला तर तुले म्हणलं जेलात जा लागते. मग कसं करता आता, एवढं मारा लागते का बाबा? माय बिन जेलात जा लागते? अरे चालला जाईन म्हणलं जेलात, पण ह्या मेला तरी चालते. जेलातून सुटून येऊन जाईन म्हटलं, पण ह्या मेल्या पाहिजे. समजला का? साला जवा तवा म्हणलं मस्ती मस्तीच करते. दिल्ला म्हणलं झटका लेगाले. पारे बा मित्रांनो, बोकड्याचं मटण कापलं म्हणलं माझ्या गावामध्ये ह्या देवलाल भाऊ न. हा ना माय बी बोकड्याचं मटण राहिलं म्हणलं जाग्यावर. ह्या दोघा भावाचीच मारामारी झाली म्हणलं मटणासाठी. शिवलाल मागे म्हणलं मटण 1 किलो, देवलाल भाऊनं काही दिलं नाही, त्याच्यासाठी मारामारी झाली. देवलाल भाऊनं चांगलं झोडलं म्हणलं येलं. ते येले काय होते काय नाही तेवढं माहित नाही आता कमी जास्त. मला तर वाटतं एका घंट्यात काही वाचत नाही म्हणलं या. मग आता तुम्ही सांगा आता काय करायला पाहिजे देवलाल भाऊनं? येले वाचवायला पाहिजे का जेलात जायला पाहिजे देवलाल भाऊनं? सांगा बाबा तुम्ही आता मित्रांनो. या नाही तर मला येले दवाखान्यात न्याय लागते. तुमचं म्हणणं काय कमेंटमध्ये लिहून पाठवा बा. चला बा मित्रांनो, व्हिडिओ आता इथंच थांबवतो. काऊन की आमच्या गावामध्ये या भावाभावाची मारामारी झाली मटणासाठी, तर घायल झाला म्हणलं या शिवलाल. आता आम्हाला शिवलालले दवाखान्यात न्यायचा आहे का न्यायचा आहे ते आम्ही पाहतो बरोबर. एका घंट्यात वाचत नाही म्हणलं तो आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचा म्हणलं याच्या समोरची घटना. ठीक आहे मित्रांनो, आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला विसरायचं नाही म्हणलं. व्हिडिओमध्ये मजा आहे म्हणलं समोर. भेटू म्हणलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत नमस्कार.